लग्न म्हणजे काय असतं. दोन माणसांनी एका घरात एकत्र आनंदाने राहणं. काही ऋतूंमध्ये सखीची जी ग्रीन फॉरेस्ट आहे ते थोडंसं रेड फ्लॅग मध्ये लाल होऊन जातं. पहिलं माझं मिसकन्सेप्शन त्याच्याबद्दल हे होतं की हा खूपच म्हणजे असा हे आहे की सिनियर आहे. हा आत्ता सीन करायचा आहे, प्लीज गप्पा मारू नका वगैरे, असा खूप तसा होता तो. सखीचा अवगुण मी असा म्हणेन की ती स्वतःला खूपच कमी लेखते. तर तिला खूप वाईट एका प्रसंगाला सामोरं जायला लागलं आणि त्यावेळेस ती एकदम हलून गेली होती. आणि त्याने इतका चांगला केला तो सीन की फार सुंदर केला होता. म्हणजे आम्ही ना तो बाटली फेकून वगैरे मारली त्याला. सुरत कसा आहे? व्हॉट्सअप हाऊस मस्त. लाईफ? खूपच मजेत आहे. सध्या नाटक चालू आहे. गेले वर्षभर 2 नाटकं चालू आहेत. एक गिरिजा गोडबोले बरोबर ठकीशी संवाद करतोय, एक आमच्या वरवरच्या नाही खोलवरच्या वधूबरोबर वरवरचे वधूवर चालू आहे. आणि त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आम्हाला फिरायला मिळतोय. छोट्या छोट्या गावात जायला मिळतंय, छोट्या छोट्या शहरांमध्ये जायला मिळतंय, तिथल्या लोकांना भेटतोय. आणि हे सगळं करताना सखी माझी सखी बरोबर आहे. त्यामुळे खूप छान चालले दिवस, खूप मजा येते. येस, दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे ज्या रियुनियनसाठी आपण भेटलोय. खरं तर प्रत्येक वयानुसार प्रत्येक जण मच्युअर होत असतो, कामाच्या बाबतीमध्ये, अनुभवाच्या बाबतीमध्ये. तुम्ही दोघं त्या मालिकेमध्ये जसे होतात, ज्या प्रकारे काम करत होतात आणि आत्ता वरवरचे वधूवर या नाटकामध्ये एकत्र काम करताना तुम्हाला स्वतःतच काही बदल जाणवतोय का? ऑफकोर्स खूप खूप जास्त. म्हणजे माझ्यासाठी तर मी दिलदोस्ती केलं तेव्हा मी 21 वर्षांची होते आणि म्हणजे सगळंच नवीन होतं, अडल्टहुडच नवीन होतं आणि पहिलं काम म्हणजे प्रोफेशनली. त्याआधी मी नाटकं आणि सिनेमांमध्ये खूप छोट्या छोट्या भूमिका करत आले होते. सो माझ्यासाठी खूपच नवीन होतं. आणि टी व्ही हे जितकं रिवॉर्डिंग मीडियम आहे तितकेच कष्ट लागतात टेलिव्हिजन करताना. सो त्या कष्टांची, त्या कामाच्या वेळांची अजिबात मला सवय नव्हती. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की मी तेव्हा खूपच बिथरलेली होते. आणि म्हणजे या सगळ्या माझ्या को ॲक्टर्सने बऱ्यापैकी सांभाळून घेतलं किंवा आमचा दिग्दर्शक विनोद लवेकर त्याने खूपच सांभाळून घेतलं. ऑल्सो चॅनलसाठी आम्ही सगळे असे तसे लहान होतो ना, ते लहान लोक मिळून काहीतरी करतात असं. त्यामुळे त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सांभाळलं झीने. पण तेव्हाचं वय, तेव्हाचा अनुभव आणि त्यानंतरचं सगळं काम करून आत्ता वरवरचे वधूवर करताना एक क्लॅरिटी आहे, माहिती आपल्याला काय करायची इच्छा आहे, आपण नक्की काय करतोय ह्याचा अंदाज आहे. माझ्या मते मला असं वाटतं की मी सहज झालोय अजून. त्यावेळेस सखीला माहीत असेल की वक्तशीरपणा आणि शिस्तशीरपणा हे एकदम मला काय म्हणतात त्याला आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अगदी घोटून घेतल्यामुळे. पण तेव्हा कसं होतं की त्याचं एक दडपण होतं आणि आता ते आहे माझ्याकडे. पण आपण आपल्या पद्धतीने काम करावं, दुसऱ्याला दुसऱ्याच्या पद्धतीने काम करू द्यावं. हा सहजपणा जो आहे तो आधी माझ्याकडे नव्हता. आता मी प्रयत्न करतोय की आपण अधिक सहज असावं, आपण वेळेत पोचावं. पण कधीतरी म्हणजे काय म्हणतात त्याला ते आनंदाने करावं. अगदी असं एक सरळ चेहरा ठेवून आणि असं करून करण्याची गरज नसते. सहज सुद्धा तुम्ही वक्तशीर असू शकता, सहज तुम्ही शिस्त पाळू शकता. तेव्हा मी जरा असा हे होतो, अति हार्श ऑन युअर सेल्फ म्हणतात ना, तेव्हा होतो मी. आता नाहीये मी. आता नाही होतं ना साधारणपणे. हो, आता रिलॅक्स झालाय तो थोडा. म्हणजे अजूनही मी वेळ पाळतो, अजूनही मी शिस्त पाळतो, अजूनही मी माझा जो काही ठरलेला एक रियाज असेल तो करतो. पण ते सगळं करण्यात पूर्वी मी आय यूज टू बी व्हेरी हार्ड ऑन माय सेल्फ. आता मी सहज करतो. तर मला सांगा, पर्सनल अनुभव किती कामी आलेत या नाटकासाठी? खूप. अर्थातच आले. म्हणजे मी आणि सखी जेव्हा एकत्र लग्न करूया असं ठरवलं तेव्हा आम्ही आमच्या अर्थात दोघांच्या आयांच्या परवानगीनेच, पण आम्हाला दोघांनाही असं वाटत होतं की आपण काही एक दिवस एकत्र राहून पाहिलं पाहिजे. आणि आमच्या नाटकात एक विराजसनेच लिहिलेलं वाक्य आहे की लग्न म्हणजे काय असतं. दोन माणसांनी एका घरात एकत्र आनंदाने राहणं. बरोबर. म्हणजे मुळात ती कम्पॅटेबिलिटी पाहिजे. नाहीतर मग हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट, अगदी आपले विराट अनुष्का जरी असले ते जर एकमेकांचे चांगले रूममेट्स होऊ शकले नाहीत तर त्यांच्या प्रेमाला काहीच अर्थ नाही. आणि त्या दोघांमध्ये प्रेम असेल तर मग बाकी सगळं जे लग्नाबरोबर येतं, नातेवाईक, मुलं बाळ, संसार, या सगळ्याला अर्थ आहे. तर हे जे वाक्य आहे, आमचे काहीसे विचार तसेच होते की आपल्याला मुळात एकमेकांचे चांगले रूममेट्स होता आलं पाहिजे. आणि ते रूममेट्स होण्यासाठी आम्ही काही दिवस एकत्र राहून पण पाहिलं. त्यामुळे तो जो अनुभव होता, तो जो काही आमचा एक काळ होता पहिला 6 महिन्याचा, जेव्हा आम्ही चांगले रूममेट्स होऊ पाहत होतो. कारण शेवटी प्रेम हे महत्त्वाचंच असतं आणि प्रेम असतंच, ते असायलाच पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त एका छताखाली राहण्याच्या, स्वतःच्या एकमेकांच्या
खूप छोट्या छोट्या वेगवेगळ्या सवयी असतात आणि त्यात तुम्हाला काही एका पद्धतीने थोडीफार का होईना तडजोड करावी लागते, स्वतःत बदल करावे लागतात. आपल्या जोडीदारासाठी हे जे घर आहे ते माझा जसा अवकाश आहे तसाच तो त्या दुसऱ्या व्यक्तीचाही अवकाश आहे. त्याच्यासाठी जो काही अवकाश आहे तो कसा आनंदी राहावा यासाठी मला माझ्यात काय बदल करावे लागतील. हा जो सगळा जी काय आमची प्रक्रिया होती त्या प्रक्रियेचा खूप फायदा आम्हाला या नाटकात नाटकासाठी. झालाय. माझ्या छोट्या सगळ्यात याच्यात एक फार मस्त धमाल प्रसंग आहे की ज्याच्यात पसाऱ्यावरचं भांडण आहे आणि त्याच्यातली वरवरची वधू जी असते, तुझे रोज सकाळी जे काय पॅन्टचे ळव सोडतोस जे मला उचलायला लागतात ते मी उचलते. तर तो म्हणतो की पण मी आलोय का तुझ्या मागे मागे माझे ळव पुसत जा सांगायला. तर ती म्हणते मला माझं घर स्वच्छ लागतं आणि यावर तो त्याला घर का पसारा असलेला हवंय किंवा घरात पसारा का आवडतो याचं एक पूर्ण मोठं एक एक्सप्लेनेशन देतो आणि असा तो मोनोलॉगच आहे आणि त्याला नेहमी लोक खूप हसतात किंवा टाळ्या पडतात कारण तो काय म्हणूया त्याला एखादा पसारा आवडणाऱ्या माणसाच्या आतली पुरुषाची व्यथा सांगणारा monologue पुरुषाची किंवा काही असेल. बायकांनाही आवडत असेल. Yeah. मी तर काही मैत्रिणी पाहिले त्यांनाही पसारा आवडतो. तर त्यावरनं आमचं ऍक्च्युली घरात पहिल्यांदा आम्ही जेव्हा राहिलो तेव्हा भांडण झालं झालं होतं होतं. आणि तो भांडणाचा अर्थात तो तसाच्या तसा घेतलाय असं मी नाही म्हणणार कारण विराजसने त्यावर संस्करण करून तो खूप सुंदर पद्धतीने लिहिलाय. पण तो अनुभव असेल किंवा आता म्हणजे आता इथे माझं वयही उघडं पडेल पण सखी थोडीशी माझ्यापेक्षा लहान आहे वयाने, त्यामुळे आमच्यात पिढीचं अंतर आहे. तर ती ज्या पद्धतीने विचार करते, आजच्या मुली काय पद्धतीने विचार करतात हे सखीने खूप चांगल्या पद्धतीने नाटक हातात आल्यानंतर विराजस किंवा माझ्याबरोबर शेअर केलं. आणि मग विराजसने तिचं जे म्हणणं आहे, तिचा जो अनुभव आहे, तिने जोडीदार निवडताना काय विचार केला किंवा आजच्या मुली किंवा मुलं रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स यामध्ये बोलतात. आता ही माझी भाषा नाहीये पण जेनझीची भाषा आहे पण ते खूप सुंदर पद्धतीने नाटकामध्ये इन्कॉर्पोरेट केलंय. रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स सो अनुभवच नाही चांगले चांगले प्रसंग आणि विनोद सुद्धा या नाटकात आलेले आहेत. सखी तू सांग काय सुरत मधले रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स तेव्हापासून आतापर्यंत दिल दोस्ती पासून सांग. मे बी तुझं नोटीस केले असतील तर. हो नाही तो म्हणाला तेच आहे पहिला रेड फ्लॅग की तो स्वतःला खूप जास्त सिरियसली घेतो आणि स्वतः बद्दल काहीच त्याला म्हणजे आपण कसा लिवे देतो ना एखाद्याला की आपण समजा उद्या मी असं म्हणाले की अरे मी हे काम केलं आणि त्यात माझं काम फार चांगलं नाही झालं वगैरे तर तो अगदी मला म्हणजे प्रेमाने म्हणेल की नाही नाही असं काही तू वाटून घेऊ नको, चांगलं झालं तू काम म्हणजे आता अजून काम करशील वगैरे असं तो जसं मला समजावेल तसं तो स्वतःला कधीच सांगणार नाही. म्हणजे तो त्याचं खूप दडपण घेतो. सो आणि मग त्याने इतकं त्याचा स्ट्रेस घेतल्यावर बाकी सगळे पण तेवढंच त्याच्या आजूबाजूला स्ट्रेस घेतात. सो हा एक मेजर रेड फ्लॅग आहे त्याचा की त्याने स्वतःला इतकं सिरियसली घेणं थांबवायला पाहिजे. आणि ग्रीन फ्लॅग म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठलाही साथीदार निवडताना म्हणजे मला असं वाटतं मुली आणि आत्ताच्या मुली या बेसिक गरजा नाही आहेत ना आपल्या की घर असलेला मुलगा पाहिजे किंवा त्याने पैसे कमवले पाहिजेत किंवा त्याने घरात सगळं म्हणजे पैसेही त्याची जबाबदारी आणि घर मी हा मुद्दाच नाही आता आपला. म्हणजे आपण त्याच्या पुढे आलोय. तर एखादा असा साथीदार जो तुम्हाला त्याच्याच म्हणजे तुम्ही समान आहात ही भावना तयार करतो आणि ती मेंटेन करतो. म्हणजे नुसतं म्हणायला नाही की हो हो तू माझी इक्वल आहेस आणि पण घरातला स्वयंपाक तू कर किंवा म्हणजे आणि त्यात माझं म्हणणं नाहीये की ते दरवेळेला असंच असतं की म्हणजे ती मुलं वाईट असतात. अनेकदा तेच बघत मोठी झालेली असतात. तेच त्यांना माहित असतं की आयुष्य हे असं असतं. आपल्या पॉप कल्चरमध्ये तसं असतं. सिनेमा बघितला की हिरो हिरोईन म्हणजे ते डिवाइड्स तसे असतात. आता बदलल्या गोष्टी म्हणजे आता पॉप्युलर कल्चरमध्ये रॉकी और राणी सारखी फिल्म येते आणि मग त्यातनं काहीतरी पॉप्युलर कल्चरमध्ये बोललं जातं. सो ते म्हणजे मी या अर्थी म्हणते की अगदी बेसिक मासेसना किती एक्सपोजर मिळालेलं आहे या गोष्टींचं तर मे बी नसेल मिळालं तेवढं. सो मी काही म्हणत नाही की मुलं किती चुकीची असतात आणि दुष्ट असतात पण एखाद्या व्यक्तीने स्वतःहून या गोष्टी शिकणं आणि मग त्या अंमलात आणणं हा एक खूप मोठा ग्रीन फ्लॅग आहे जे सुब्रत करतो. त्यामुळे त्याच्यातला तो एक मोठा ग्रीन फ्लॅग आहे. तू नोटीस केलेत का रे सुरत तिच्यातले रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग कधी का ती ग्रीन फॉरेस्ट आहे काय तुझं म्हणणं आहे बरंच आहे. ग्रीन फॉरेस्ट एखाद दुसरं जसं परदेशात तुम्ही गेलात तर फॉल नावाचा एक सीझन असतो. त्यात कधी कधी काय आहे
की हिरवी झाडच लाल होतात पानं गळण्याआधी, पण मग ती गळतात सुद्धा आणि मग परत हिरवी पानं येतात. तर तसं काही काही ऋतूंमध्ये सखीची जी ग्रीन फॉरेस्ट आहे ते थोडंसं रेड फ्लॅग मध्ये लाल होऊन जातं, पण ते परत गळून पडतं आणि मग पुन्हा त्याला हिरवी पानं फुटतात. क्या बात. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत साधारण? लग्नाला 6, 6 वर्ष झाली. पण आम्ही एकत्र आहोत 10-1 वर्ष. 10-1 वर्ष. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या सेटवर जेव्हा तुम्ही भेटलात पहिल्यांदा, तेव्हा एकमेकांबद्दल काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन होते का तुमचे? होते? हो. अगं, विनोदाचा भाग हा आहे, म्हणजे मी हे सांगितलं होतं की सुब्रतने मला फेसबुकवर ऍड केलं होतं त्याच्या आधी, आणि वी डिडंट नो इच अदर ॲट ऑल. त्यामुळे आम्ही सेटवर भेटलो तेव्हा मला कळत होतं की मी याचं नाव खूप ऐकलंय, आणि मग मी त्याला विचारलं की आपण फेसबुक फ्रेंड्स कसे आहोत. त्यावर तो म्हणाला की नाही, तू तुझ्या वडिलांचे फोटो टाकतेस ना, तर मला ते बघायचे होते, म्हणून मी तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बाकी वी डोंट नो इच अदर. सो तेवढाच हे होतं, आणि मला असं हे वाटलं होतं. बरं, सुब्रत त्यातल्या त्यात, म्हणजे अमेय आणि सुब्रत त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त त्यांनी दोघांनी काम केलं होतं, सो त्यांना अनुभव जास्त होता. त्या अर्थी कामाच्या बाबतीत सिनियर्स होते, म्हणजे समवयीन जरी असलो सगळे तरी कामाच्या बाबतीत सिनियर्स होते. सो पहिल्या दिवशी सुब्रत आला तेव्हा असा तो आला, आणि म्हणजे असं होतं की हा, मला 2 तास आहेत, मग मला जायचं एका मीटिंगला, एका सिनेमाचं पोस्ट सुरू आहे, तर मला तिथे माझ्या फिल्मच्या ह्याच्यामध्ये मला तिथे जायचं आहे वगैरे. तर मला असं होतं की जा की, मग एवढं काय आहे, म्हणजे असं सांगण्यासारखं काय. तर त्यामुळे ते पहिलं माझं मिसकन्सेप्शन त्याच्याबद्दल हे होतं की हा खूपच म्हणजे असा हे आहे की सिनियर आहे. हा, की ओ हा, तुम्ही आता नवीन आहात का वगैरे असं. आणि कारण मी पूजा वगैरे आमचं तर पहिलं काम होतं गं, त्यामुळे पूजा तरी ललितमधनं आली होती, तिला काहीतरी माहित होतं अभिनयाबद्दल. मी अशी, मला हे झेपणार आहे की नाही या इथपासून सुरुवात होती ते. सो ते मला नक्की त्याच्याबद्दल वाटलं होतं की हा फारच ह्याला ॲटिट्यूड आहे. आणि आमची अशी कामाच्या बाबतीत पण तो असा होता ना की आत्ता सीन करायचा आहे, प्लीज गप्पा मारू नका वगैरे, असा खूप तसा होता तो. आणि म्हणजे आपली वाक्य हे करून, मग तुझी पाठ नाही आहेत का वगैरे, असं या नोटचा होता तो. आणि मी खूप ओव्हरवर्क्ड होते. आणि मी, कारण सुरुवातीला दिल दोस्तीची जी सुरुवात आहे मालिकेची, त्यातनं तुम्हाला जर परत बघत असेल कोणी तर लक्षात येईल की माझ्या पात्राच्या नजरेतनं सगळे इंट्रोड्यूस होतात. करेक्ट. ती माझ्यापासून सुरुवात होते, म्हणजे रेश्मापासून सुरुवात होते, आणि मग तिच्या गोष्टीतनं सगळे दिसतात, आणि मग ती त्याचा भाग होते. किंवा फ्लॅशबॅकचे एपिसोड्स तसे होते की ते मला गोष्ट सांगतात, कारण मी सगळ्यात लेटेस्ट एंट्री. सो तेव्हा मी खूप ओव्हरवर्क्ड होते, कारण मी प्रत्येक रोज मी शूटिंग करायचे. जे 13 तासांची शिफ्ट असेल तर 13ही तास माझं काम असायचं. प्रत्येक सीनमध्ये, ऑलमोस्ट प्रत्येक शॉटमध्ये, की OS मध्ये माझा खांदा आहे. आणि विनोददादाने अशी कधीच आम्हाला परवानगी दिली नाही की क्यूजला कोणी वेगळंच उभं राहतंय वगैरे, की आम्हीच करायचो ते सगळं. सो तर ते आय वॉज सो ओव्हरवर्क्ड की मी अनेकदा असं कंप्लेन करायचे की मी दमलीये, मी थकलीये, मला झोप आलीये, मला घरी जायचंय ते. तर एका आमच्या अशाच सुरुवातीच्या दिवसांमध्ये शेवटचा सीन सुब्रत आणि माझा होता त्या दिवशी, आणि शेवटचे 2 सीन, आणि लोक पॅकअप करून आपली मजा करत निघाली सेटवरनं, आणि मला असं होतं की मलाही घरी जायचंय, मला असं धमाल झालंय. सो एक सीन आम्ही केला, आणि त्यानंतर मी त्याला म्हटलं की ओ गॉड, आता अजून एक आपला सीन वगैरे, असं काहीतरी मी टाइमपास या सुरात काहीतरी म्हणाले. तर तो माझ्यावर खूप चिडला. मला तुला काम करायचं नसेल तर तू घरी जा वगैरे असं म्हणून तो मला असा अचानक बोलला. आणि मी ऑलरेडी इतकी दमलेले होते की माझं म्हणजे मला असं, माझे अश्रू असे आले होते इथपर्यंत, आणि मी चेंज करून सीनला नाही, त्या सीनमध्ये ऑफकोर्स मला रडायचं होतं. सो त्या सीनमध्ये मी जे ढसा रडून घेतलं मी, त्यानंतर तो मला सॉरी वगैरे म्हणाला. पण तिथून आमची मैत्री सुरू झाली, कारण मी त्याला म्हटलं मी खूप ओव्हरवर्क, मला काही कळत नाहीये तुम्हाला, मला आय एम सॉरी, म्हणजे मी असं नव्हतं मला म्हणायचं वगैरे, असं करून मग आमची मैत्री सुरू. सो मिसकन्सेप्शन ते तिथे मिटले. ओके, नाही, ही इज अ नाईस गाय. वा. आताही मी तेच करतो. पूर्वी सडक्या आणि रडक्या चेहऱ्यानं हा, करायचो. अजूनही तो तसं करतो, पण चिडक्या आता मला आता मी माहिती हसून करतो. हा. तुला काम करायचं नसेल तर घरी जा असं. आता मला कळतं किती सिरियसली घ्यायचं त्याला आणि काय करायचं. अगदी. सुब्रत, पण तुझे काय मिसकन्सेप्शन होते का सखीला घेऊन? हाच होता की स्टार हिला- किड्स. नाही, तसं मला काही वाटत नाही नाही. ना? नाही, तसं नव्हतं. कारण मला एक नक्की माहिती आहे, किंवा मी बऱ्याचशा मराठी नटांविषयी हे बोलीन की मराठी अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या ज्या मुलांबरोबर मी काम केलंय, मला असं वाटतं की कोणाच्याच काही अगदी सन्माननीय अपवाद वगळता कोणाच्या तशी डोक्यात हवा नसते. फार आपल्याकडे कसं आहे की पाय जमिनीवर ठेवायची फार चांगली शिकवणी किंवा संस्कार आपल्या घरात झालेले असतात. तर मला असं वाटतं ते शुभांगी मावशीला आता मी खूप ओळखतो, आणि अर्थातच सासूबाई या आईसारख्याच असतात, पण तरी
ते तिने सखीला खूप चांगली सवय लावली होती. तर कोणाच्याच डोक्यात तशी हवा नसते, तशी सखीच्याही नाही आहे डोक्यात हवा. किंबहुना कधीतरी अनेकदा सखीचा अवगुण मी असा म्हणेन की ती स्वतःला खूपच कमी लेखते ती. आणि त्यामुळे कधी कधी काय आहे, तिच्या ज्या क्षमता आहेत त्या खूप जास्त असतात, पण स्वतःला कमी लेखल्यामुळे उगाच ऐन वेळेला थोडासा आत्मविश्वास कमी होणं आणि मग त्यामुळे मला असं वाटतं की कामात उजवड होणं हे तिच्याकडनं होतं. तर ते मात्र मला तिच्याबद्दल वाटायचं. आणि पण मराठी इंडस्ट्री, आता मी इंडस्ट्री वगैरे हे म्हणते, पण असं काहीच हा डिवाइड कधीच नव्हता. म्हणजे मला कधीच हे जाणवलं नाही की मी काही चांगल्या नटांची मुलगी आहे असं मला कधीच वाटलं नाही, किंवा कोणी मला तसं ट्रीटही केलं नाही ऑनेस्टली. म्हणजे ना माझ्या घरात मला आईने कधी तसं ट्रीट केलं, आणि त्यामुळे मला बाहेरही, आणि म्हणजे वेन यू ग्रो अप अराउंड दीज पीपल दे स्टॉप टेकिंग यू लाईक सिरियसली ना. तसं कधीच होत नाही की किंबहुना आता अनेकदा सुब्रत आणि माझ्या सुब्रतला अधिक चांगलं लेखलं जातं, कारण त्याने तसं चांगलं काम केलंय. किंवा मी म्हणजे एक कुणाच्या तरी आय विल नो समबडी बिकॉज ऑफ देअर फॅमिली, की आमचे आई वडील मे बी कधीतरी त्यांनी काम केलंय म्हणून माझी ओळख आहे त्यांच्या मुलांची, पण म्हणून ते श्रेष्ठ आहेत असं काहीच होत नाही ना. की कारण इतके मराठीत असे कितीसे नट आहेत जे ते फक्त त्यांच्या घरचे कोणीतरी मोठे नट होते म्हणून आपोआप मोठे झाले. बरोबर. ऍक्च्युली आत्ताचे सगळेच जे आपण म्हणतो की स्टार्स आहेत, की हे सगळ्यात उत्तम मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मराठी टेलिव्हिजनवरचे स्टार्स कोण आहेत, तर त्यातलं म्हणजे अगदी एखादं कोणीतरी असेल जे फिल्म फॅमिलीमधनं येतं. त्यामुळे ते मला असं वाटतं की तो या मराठी सृष्टी, नाट्यसृष्टी, सिनेसृष्टीचा पण भाग येतो की असं कधीच झालं नाही की त्यामुळे काम मिळालं. दिलदोस्ती दुनियादारीची ऑडिशन दिली होती, व्यवस्थित ऑडिशन होती, आणि इट वॉज बिटवीन मी अँड आय नो, कारण माझ्या शेजारच्या रूम मध्ये वेगळ्या व्यक्तीची ऑडिशन सुरू होती, सेम कॅरेक्टर. दुसरं मला असं तिच्याबद्दल माझा गैरसमज होता की तिला वाचनाची किंवा चांगले चित्रपट बघण्याची फारशी आवड नाहीये, पण अगदी उलट आहे. तिचं वाचन खूपच चांगलं आहे. मराठीतलं कमी आहे, आणि जी माझी तिच्याविषयीची तक्रार आहे अजूनही, पण ठीक आहे, ते हळूहळू वाढेल असं मला वाटतं. पण तिचं साहित्याची समज खूपच चांगली आहे. आणि आत्ताच्या काळात जगात इंग्रजीतले महत्वाचे लेखक कोण आहेत, विविध जॉनरामध्ये, म्हणजे फिक्शन मध्ये असेल, नॉन फिक्शन मध्ये असेल, लिहिणारे कोण आहेत हे फक्त तिला माहीत नाहीये. तर ती पुस्तकं अक्षरशः खाते म्हणजे खाते. म्हणजे माझा मराठीचा वेग आणि तिचा इंग्रजीचा पुस्तकं वाचण्याचा वेग सेम आहे जवळजवळ. आणि एक्झॅक्टली उलट दुसऱ्या बाबतीत, हो, की माझा मराठीचा वेग आणि तुझा इंग्रजीचा वेग हा पण सेमच आहे. हळू आहे, फक्त तो खूप हळू आहे. ओके, पण तेव्हा म्हणजे जर तू म्हणालीस की तू रडलीस आणि ती कुठेतरी मैत्रीला सुरुवात झाली, एवढे म्हणजे बरेच महिने शूट करत असताना आईस ब्रेकिंग पॉईंट कुठेतरी असतो की त्याच्यामुळे ना आपला बॉन्ड घट्ट होतो, छान मैत्री होते, किंवा ते सीन अजून छान व्हायला लागतात. तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये तो काय आईस ब्रेकिंग मुवमेंट मला सांगाल किंवा सीन सांगाल? खरं तर आता हा थोडासा काय म्हणतात त्याला अनकम्फर्टेबल प्रसंग आहे, पण आणि आम्ही याविषयी कधी बोललो नाहीये, म्हणजे पब्लिकली बोललो नाहीये, पण तुझी हरकत नसेल तर मी बोलतो. आता मला माहित नाही तू काय म्हणणार आहेस. नाही, एकदा असं झालं की आम्ही सगळ्यांनी भेटायचं ठरवलं गोरेगावचा जो ओबेरॉय मॉल आहे तिथे. आणि त्या ओबेरॉय मॉलच्या मागे सखीला एक खूप वाईट अनुभव आला. एका पुरुषाने फार वाईट पद्धतीने तिच्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, दुरूनच पण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आणि सॅडली आपल्या समाजात किंवा जगभरातच, आता आम्ही इतर ठिकाणी जातो तिथेही काही पुरुष हे त्यांना कळत नाही की आपण काय वागतोय, आणि अशा पद्धतीने बायकांना त्रास देणं म्हणजेच त्यांना आपण काहीतरी पुरुषत्व करतोय वगैरे असं वाटत असतं. तर तिला खूप वाईट एका प्रसंगाला सामोरं जायला लागलं, आणि त्यावेळेस ती एकदम हलून गेली होती. पण तिला सगळ्यात पहिले कोणाचा फोन करावासा वाटला, आम्ही सगळेजण वर होतो, तर तिला मला फोन करावासा वाटला. आणि मी खाली आलो, आणि आमची मैत्री झाली होती, आणि थोडंसं आपण एकमेकांना आवडायला लागलोय हे लक्षात आलं होतं, पण तरी असं काही कोणी व्यक्त केलं नव्हतं. पण तो तिने पहिला फोन मला लावला, आणि तिने येऊन आधी मला मिठी मारली, आणि मग तिने सगळा काय प्रसंग झाला तो आम्हाला सांगितला. पण अशा प्रसंगात, म्हणजे कठीण प्रसंगाच्या वेळी पहिला फोन तिला मला करावासा वाटला,
आणि कदाचित माझ्याजवळ आल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं. ही भावना मला फार चांगली वाटली. कारण याचा अर्थ अशा पद्धतीने बरेचदा काय वाटतं की आपल्या जोडीदाराला आणि विशेषतः बायकोला किंवा अशा पद्धतीने प्रेयसीला आपला धाक वाटावा आणि म्हणजेच आपलं त्यांच्यावर प्रेम आहे किंवा हक्क आहे, असं एक गैरसमज अनेक पुरुषांच्या मनात असतो, जो मला अजिबातच बरोबर वाटत नाही. आपल्या जोडीदाराबरोबर प्रत्येक क्षणी आपल्याला 100% सुरक्षित वाटलं पाहिजे. बरोबर आहे. तर ती सुरक्षिततेची भावना की मी याला जाऊन कुठल्याही प्रसंगातून येऊन याचा हात धरू शकते किंवा याला मिठी मारू शकते किंवा याच्याशी 2 शब्द बोलू शकते, हा जो विश्वास तिने माझ्यावर दाखवला तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्याच्यातून मला आणि असा विश्वास जेव्हा तिने मला दाखवला तेव्हा मलाही माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. तर मला असं वाटतं की तिथे पहिल्यांदा मला असं वाटलं की म्हणजे हे काहीतरी मैत्रीपेक्षाही पुढे जाऊन पुढे आहे. खोल आहे काहीतरी. हे जे काय आमचे संबंध आहेत ते. माझ्यासाठी मला आता क्लिअरली म्हणजे असं एखादा प्रसंग असं नाही सांगता येत, कारण मला असं वाटतं की आपल्या म्हणजे असं याच नोटवर सांगायचं तर मला असं वाटतं की आम्ही एकदा म्हणजे अगदी सुरुवातीला एक कन्फेशन पण नव्हतं त्यात काही की मला असं वाटतं मला तू आवडतेस किंवा मला तू आवडतोस, म्हणजे ते असं खूप हळूहळू उमलत गेलं होतं. तर तेव्हा सुरुवातीच्या काळात असं झालं की मी त्याला एकदा संध्याकाळी कुठेतरी मी जाणार होते पॅकअप नंतर आणि मी त्याला म्हटलं की मी आज इथे इथे जाणार आहे आणि तोवर आमचं म्हणजे सुरू झालं होतं डेटिंग. तर तो मला हा ओके हॅव फन. तर मला असं वाटलं म्हणजे तुला नाही यायचं आहे का, तर तुम्हाला मी येणं अपेक्षित आहे का. तर मी म्हटलं नाही म्हणजे असं, कारण आता आपण एकत्र होतो. तो मला पण मग तुझं आयुष्य मग तू जग की, तू जा की तुझ्या मित्रांबरोबर आहे ना. आणि मला असं वाटलं ओ अशी पण रिलेशनशिप असू शकते जिथे माझ्यावर म्हणजे ना नजर ठेवणे एका अर्थाने, पण की तू जिकडे जाणार तिकडे मी असणारच ना, आता आपण येऊन असं नाहीये. ते तुझं आयुष्य वेगळं आहे, माझं आयुष्य वेगळं आहे आणि आपण मध्ये मध्ये म्हणजे मध्ये मध्ये इन द सेन्स आपण एकत्र ते जगतोय, मध्ये मध्ये नाही पण आणि असे क्षण असू शकतात जिथे माझा सहभाग सतत तुझ्या आयुष्यात असलाच पाहिजे ह्याचा हट्ट नाही. हे इतकं फ्रीइंग आहे ना एखाद्या नात्यामध्ये की आपल्याला त्याचं दडपण येत नाही. मग माझी इच्छा आहे की तू आज ये माझ्या बरोबर, तर मग तो येईल माझ्या बरोबर किंवा मी जाईन त्याच्या बरोबर. पण कुठेतरी म्हणजे आता हा कुठे गेला म्हणजे आणि मी त्याची बायको म्हणून तिथे पोहोचले नाही, हे आमच्यासाठी ओके आहे. म्हणजे ओके हा त्याचं काही की नवरा बायकोने सतत एकत्र मॅच्युअर थिंकिंग आहे. आणि वरवरचे मध्ये सुद्धा हीच आहे का mature? दोघांची एका त्याच्यात मजा कशी आहे की हळूहळू रेड फ्लॅग्स कसे ग्रीन होत जातात याच्याविषयीचं ते सगळं आहे. आणि विराजस आणि शिवानीचं पण बऱ्यापैकी नुकतंच नवीन आहे लग्न. सो विराजसने जेव्हा लिहिलं आणि मग आम्ही एकत्र त्यावर सगळे काम जेव्हा करू लागलो तेव्हा अनेक गोष्टी विराजस आणि मी एक्झॅक्टली एकाच वयाचे आहोत. सो आम्हाला काही गोष्टी कळत होत्या. सुब्रत मला की मे बी आत्ताच्या स्लँग आणि टर्म्स तो वापरत नाही, पण आम्हाला माहिती आहेत. किंवा शिवानी आणि विराजस लिहित होता तेव्हा तो अनेक गोष्टी शिवानीला ऐकून दाखवायचा, मग ती त्यात बदल सुचवत होती आणि मग नंतर मीही आले. सो 2 मुलींचे आणि या एका विचारसरणीच्या 2 मुलींचे जेव्हा इनपुट्स त्याला मिळाले तेव्हा ते अजून खुलत गेले. दिल दोस्तीमध्ये तू म्हणालीस की सुरुवातीला तू जरा घाबरी होतीस, म्हणजे पहिलाच प्रयोग आणि हा सिनियर होता राईट. सो तेव्हा सीन करताना कोणाला जास्त दडपण असायचं एकत्र? मला कायम अजूनही आहे, कारण तसा तो सिनियरच आहे अगं. म्हणजे माझ्या हे बघ, त्याने जर 10 कामं केली आणि मग दिलदोस्ती दुनियादारी केलं तर त्याने आत्ता म्हणजे काय 25 कामं केली आहेत आणि मी तरीही 18च कामं केली आहेत. सो आय एम ऑलवेज गोइंग टू बी स्टील लर्निंग. आणि तो त्याने अभिनयाचं शिक्षण घेतल्यामुळे त्याचा क्राफ्ट हा अजून म्हणजे असं म्हणतो ना मुरत जातो, तसा मुरत चाललाय त्याचा क्राफ्ट. म्हणजे फक्त तू त्याचं दिलदोस्ती दुनियादारी मधलं काम आणि मग तालीमधलं काम बघितलंस तर त्यातला जो तुला दिसेल की ऍक्टर म्हणून ग्रोथ आहे. मी त्याला तालीनंतर मेसेज केला होता की काय काम केलंयस, खूप मस्त. म्हणजे त्याच्या पहिल्या शॉट मध्ये तो फक्त बसलाय आणि बघतो, तिथे मी रडायला सुरुवात केली होती. म्हणजे की ऑफकोर्स ते पर्सनल पण आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की नट म्हणून ती स्ट्रेंथ किंवा छावा सारख्या सिनेमामध्ये खूप छोटी महत्वाची पण छोटी भूमिका आहे, त्यात छाप सोडून जाणं हे बरोबर खूप म्हणजे मला असं वाटतं नट म्हणून ताकदीचं काम आहे. सो
तर ते तर त्या अर्थी तो कायमच सिनर असणारच आहे. कारण हे आणि मला हे खूप स्ट्रॉंगली वाटतं की वयाप्रमाणे तुमचा अभिनय अधिक चांगला होत जातो, कारण आयुष्याचे अनुभव खूप जास्त आलेले असतात ना. बरोबर. दिलदोस्ती दुनियादारीच्या सुद्धा 6 लोकांमध्ये स्पर्धा असली तरी ती सुद्धा खूप हेल्दी स्पर्धा ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची होती. अरे याने इतका चांगला प्रसंग केला का, याने इतकं चांगलं या सीनमध्ये ऍक्टिंग केलं का, आता मी यापेक्षा चांगलं ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करतो. किंवा स्टेजवर बरेचदा मी असं ऐकलंय काही लोकांकडनं की जेव्हा एखादा नवीन नट येतो किंवा आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेला नट येतो, त्याला जर समजा चांगल्या टाळ्या पडल्या किंवा त्याला एखादा हाशा आला तर तो कसा दाबला जाईल किंवा त्याच्यामुळे असुरक्षित होणारे काही खूप चांगले नट सुद्धा अशा वेळी असुरक्षित झालेले मी ऐकलेले आहेत आणि ते खरे प्रसंग आहेत. तर ते मात्र आमच्यात नक्की आहे की असं असुरक्षित आम्ही कधीच होत नाही. तिलाही वाटत नाही, मलाही वाटत नाही. किंवा सूरज जो आमचा नवा मित्र आहे तो अतिशय हुशार दिग्दर्शक आहे, पण त्याचं व्यावसायिक नाटक पहिलं आहे, पण तो अप्रतिम काम करतो. आणि एखाद्या दिवशी त्याच्या कुठल्याही प्रसंगाला टाळ्या पडल्या किंवा त्याला 2 हशे जास्त मिळाले तर आम्ही कधीही असुरक्षित होत नाही. किंवा वर्क आहे ना. आमच्याकडे त्याला प्रोत्साहन दिलं जातं किंवा अजून तू इथे हे इम्प्रोवाइज कर, अजून 2 पंच घे. आणि हे आमच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे असं मला वाटतं. आणि ते टिकावं जोपर्यंत आम्ही, आता काही तुटेल असं वाटत नाही. अरे तर जोपर्यंत एकत्र आहोत, इच्छा पण नाहीये, पण जोपर्यंत एकत्र आहोत तो गुण आमच्यात सतत असावा हे मात्र मला नक्की वाटतं. काय म्हणत होतीस सखी? नाही, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की येस, मला कायम त्याच्या कामाचं दडपण येतं, पण तो म्हणाला तसं खूप चांगल्या पद्धतीने येतं की एखादी व्यक्ती बार सेट करते ना, तसं तर माझं म्हणणं आहे की एक सेट झाल्यानंतर तुम्ही त्याला मॅच करण्याची जी तुमची धडपड असते ती खूप हेल्दी आणि खूप चांगली आहे. तर मला असं वाटतं हे चांगलं आहे. जसं मी म्हणते की कुठल्याही खोलीत मी सगळ्यात हुशार असेल तर मला असं वाटतं की मी ती खोली सोडावी, कारण मग मला शिकण्यासाठी काही उरणारच नाहीये. सो त्या अर्थी मला असं वाटतं की आय एम व्हेरी हॅपी टू हॅव हिम. आणि ह्याच्यातला इम्बॅलन्स मी खूप आनंदाने स्वीकारलाय. क्या बात. पण सुरत सखी कशी असायची रे दिलदोस्तीच्या सेटवर सीन करायच्या वेळी? मला असं वाटतं की त्यावेळी त्याच्यात मला नेहमी असं वाटायचं की थोडंसं तिने अजून कामावर लक्ष केंद्रित करावं, पण तिची कामावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत वेगळी आहे हे आत्ता मला कळायला लागलंय. ओके. या नाटकाच्या म्हणजे तिला एक मित्र किंवा एक मैत्रीण मिळाली सेटवर किंवा नाटकाच्या तालमीत अशी की जे टाइमपास करणार आहेत की ते भयंकर टाइमपास करते आणि अवांतर बोलणं, अवांतर बडबड, अवांतर गप्पा, जो विषय आहे त्याला सोडून सर्व गोष्टी करणं, टाइमपास करणं, खोड्या करणं, हे भयंकर तिच्या अंगात आहे. आणि ती अशी दिसताना फार सरळ दिसते पण भयंकर खोडकर आहे आणि अतिशय बदमाश आहे. त्यामुळे ती इतरांची कळ काढणं, दिलदोस्तीच्या सेटवर तिने इतक्या वेळा लोकांची कळ काढली आहे. एकदा तर सगळ्यांच्या फोनचे वॉलपेपर बदलून टाकले होते, दुसऱ्यांच्या फोन घेऊन त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर बदलून टाकणं, वाटेल ते करते. किंवा आत्ता सुद्धा विराजस आणि हिला मला अनेकदा सांगावं लागतं की जरी नाटक संपलं असलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटायला येतात किंवा आपण कर्टन कॉलला थांबतो तेव्हा तुम्ही या नाटकाचे प्रमुख भूमिका आहे. विराजस तू लेखक दिग्दर्शक आहे, तुम्ही लहान मुलं नाही आहात. तर त्यांचं काम ते चोख करतात, कामात कधीच बेशिस्त नसते. किंवा सखीने प्रयोग करताना पाट्या टाकल्या आहेत किंवा एखादं वाक्य विसरले असं तर कधीच नाही. किंवा प्रत्येक प्रयोग कधी कधी तिची जी काही कमिटमेंट आहे ती माझ्यापेक्षाही जास्त आहे असं मला वाटतं. पण हे जे अवांतर टाइमपास आहे तो भरपूर आहे. फक्त मी म्हटलं तेव्हा मी सडक्या आणि चिडक्या चेहऱ्यानं सांगायचो हे करायचं नाही, आता मी हसून सांगतो. पण एकदा पण तिला दर याच्यात एक असा सवंगडी मिळतो. अमर फोटो स्टुडिओ आणि दिलदोस्तीमध्ये अमेय वाघ होता, तोही तितकाच खोडकर आहे. त्यामुळे त्या दोघांचा भयंकर टाइमपास चालायचा आणि सतत एकमेकांवर कुरघोड्या करणं, एकमेकांची कळ काढणं, एकमेकांची टर उडवणं, त्याच्यातून कधी कधी खोटी आणि कधी कधी न कळतच खरी भांडणं होणं, हे सगळं आता तिला या नाटकात मिळालंय विराजस आणि सूरज पारसने. ओके. तरी सूरज जेवढा म्हणजे सूरज काय चांगला मुलगा आहे, गोड मुलगा आहे. त्यामुळे अमेय इतका जर तो बदमाश असता तर तिथेही तेच झालं असतं. एकदा या दोघांची एवढी भांडणं चालली होती इंटरव्हल मध्ये, अमेय आणि याची,
की मला जाऊन ओरडायला लागला आणि त्यांना ही जाणीव करून द्यायला लागली की तिथे काही प्रॉब्लेम नाही, तिथे तुम्ही उत्कृष्टच काम करता, हा. पण मागे जरा तरी शांतता ठेवा. म्हणलं अरे तुम्ही निर्माते आहात. मी ओरडलो ऍक्च्युअली असं जाऊन, तुम्हाला कळतंय का, तुम्ही निर्माते आहात, प्रमुख भूमिका आहे तुमची इथे या रंगभूमी, काय म्हणलं मी, या ग्रीन रूमचा काही आपण डिसिप्लिन आहे की डिसिप्लिन नाही? आहे की नाही वगैरे वगैरे. तसं एकदा यांना परवा विराजस आणि हिने माझ्याकडनं झापून घेतलं. अरे अरे अगं समोर आता तुमचं झालं ठीक आहे, मी नाटक संपल्यानंतर कर्टन कॉल नंतर मी काहीतरी 4 वाक्य बोलतो, लोकांना थँक्यू म्हणतो, तर किती मिनिटं असतात ग, 2 मिनिटं असतात. 2 मिनिटं साधे हात बाजूला ठेवून समोर बघून हसा. Information होती रे त्यात सुब्रत. त्यांना दोघांना काहीतरी विराजस आणि तिला असं झालं, इथे चालू आहे, माझा माईक चालू आहे, लोक बघतात ना, लोक तुम्हाला बघत असतात, एक यांचा मागे काय कुचूर कुचूर चालली. एवढा ओरडलो मी एक दिवस त्यांना. तर हे तिचं एक मी पहिल्यापासून बघितलंय जे अजूनही आहे. मैत्रीण चांगला वाईट जाऊ दे, की असं आहे. झालं असं आहे. पण कोणता सीन त्या मालिकेतला तुमच्या दोघांना प्रॉमिनंटली लक्षात आहे अजून सुद्धा? अगो कित्येक लक्षातच नाही येत. आणि आजकाल मी, कारण खूप प्रेमाने लोक अजूनही बघतात, हो, आम्ही हो. जिथे जिथे जातो जगाच्या कानाकोपऱ्यात अजूनही लोक सांगतात की अजूनही आम्हाला सवय आहे. म्हणजे आम्ही बिंज वॉच करतो, लोकांनी 3-3 वेळा बघितलेत आणि ते काहीतरी एक प्रसंग सांगतात आणि मी जाऊन तो बघतो आणि मीच विसरलोय आता. मला एवढं- असं एक नाही सांगता येणार खरं तर, पण मला म्हणजे मी केलेला किंवा सखीने केलेला नाही सांगता येणार, पण एक पावसाचा एपिसोड आहे ज्याच्यात सगळेजण सुजयला कामाला जायचं असतं आणि सगळे म्हणतात की नाही रे सुजय थांब ना, चिल करूया. आपण चिल करूया आणि एवढा सुंदर पाऊस आहे, आपण भिजूया. आणि फार पाऊस होता आणि फार सुंदर तो एपिसोड झालाय. 2 एपिसोड आहेत आणि दुसऱ्या एपिसोडच्या शेवटी सगळेजण आपापल्या कविता म्हणून दाखवतात त्यांनी केलेल्या. तर त्याच्यात आशू एक कविता म्हणतो आणि तो सीन इतका चांगला केला होता पुष्कराजने की आम्ही तो बघताना सगळेजण ढसाढसा जवळजवळ रडलो होतो. आणि खूप चिडलो पण होतो आम्ही, कारण तसंच होतं. म्हणजे तो मला तसं स्पर्धा सगळ्यांमध्ये सतत होती ना, की चिडलो म्हणजे मजेने चिडलो. म्हणजे नाही चिडलो इन द सेन्स की आम्ही मनस्विनी लता रवींद्रांनी तो एपिसोड लिहिला होता कवितांचा आणि आम्ही प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक पात्राची कविता त्या त्या पात्राच्या जगाशी निगडीत होती, त्यामुळे खूप सुंदर लिहिलं होतं तिने. आणि आम्ही सगळ्यांनी म्हटलं असो, आमचे सगळ्यांचे एक 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 क्लोज लागले होते नंतर आणि शेवटी पुष्कराचा लागला क्लोज आणि आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे जीव टाकून तो एपिसोड केला आणि शेवटच्या क्लोजला आम्ही सगळे बसलो होतो क्यूज द्यायला पुष्कराच्या आणि त्याने इतका चांगला केला तो सीन की फार सुंदर केला होता. म्हणजे आम्ही ना बाटली फेकून वगैरे मारली त्याला बिस्लेरीची की तू किती मजेने हे सगळं मजेने, मजेने मस्तीने, हा, obviously, मस्तीत होतं. obviously. नाहीतर काहीतरी म्हणजे की लोकांना किती- वय- फ्रेंड्स किती- होतात यार हा. सगळे कमाल. किती असं असावं की तू इतका चांगला केलास, तू ह्याचा आधी लावायला पाहिजे होता, म्हणजे आम्हाला माहित असतं आपल्याला काय स्टँडर्ड सेट करायचं आहे वगैरे. कारण नंतर रेट्रोस्पेक्ट मध्ये आमचे क्लोज आम्हाला वाटत होतं की खूप भारी झाले, पण नंतर ह्याने एवढं चांगलं केलं म्हटल्यावर आमचे खूपच लल्लू वाटायला लागले त्याच्या समोर क्लोज. ते असं होतं ना की 8 जण भाला फेकतात आणि मग नीरज चोप्रा जाऊन डायरेक्ट पलीकडे बघतो, तसं त्याने डायरेक्ट जाऊन सगळे रेकॉर्ड तोडत भाला फेकला. त्यामुळे आम्ही असं होतो ह्याला आमचा चान्स गेला, आता आमचा भाला इथंच पडला, त्याचा तिथं पडलाय. आजही तुमच्या सगळ्यांचा 6 जणांचा तो बॉन्ड तसा आहे, थोडा बदललाय? भेटीगाठी होतात? माझ्या सगळ्यांची होतात. माझ्या म्हणजे प्रत्येकाशीच मैत्री आहे माझी. माझी पण आहे. हा म्हणजे पण मी भेटी. तशी व्यक्ती नाही की मी फोन करून सगळ्यांना भेटत जाईन किंवा हे करीन. हा, I पण meet पुष्कराज everybody. परवाच घरी आला होता काही हा, पुष्कराज दिवसांपूर्वी. परवा सतत घरी पूजा पूजा आली येते, होती. पूजा चक्कर टाकते. स्वानंदी भेटत असते. स्वानंदी आणि मी एक नाटक केलं हो. एकत्र हिंदी. तेव्हा आमची खूप छान आम्ही काळ घालवला. परत एकदा आम्ही बरोबर आम्ही सिनेमात इकडे तिकडे काहीतरी करत असतो. त्यामुळे अर्थात मैत्री तर सगळ्यांचीच आहे. मैत्री अजूनही खूपच व्यवस्थित टिकलेली आहे. ऑफकोर्स त्याचं भेटण्याचं प्रमाण कमी झालंय. प्रत्येक जण बिझी आहे कुठे ना व्यग्र कुठे. आहे. हा, पण हा म्हणजे मला असं वाटतं त्यातल्या त्यात सगळ्यांना सगळ्यात जास्त मीच भेटली आहे की गेल्या काही वर्षात. बिकॉज मी खूप रेग्युलरली भेटले सगळ्यांना. या. आईच्या. आणि अमर फोटो स्टुडिओ 2 वर्षापूर्वीपर्यंत चालू असेपर्यंत तर आम्ही चौघं तर भेटायचोच. आम्ही पूजा आणि सखी. येस, तुम्हाला त्या मालिकेचा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या शूटचा शेवटचा दिवस आठवतो का? पॅकअप म्हणजे संपली आता सिरियल, परत आपण येणार नाही होत त्या या अर्थातच कॅरेक्टर्स आठवतो. मध्ये. कसा व्यवस्थित होता तो आठवतो. दिवस? 2 होते, कारण एक होता आमचा जो शेवटचा एपिसोड आहे तो आउटडोर लोकेशनवर होता. स्टेशनवर शूट झाला होता ना? हा. सो तर पण जे आमचं घर होतं ते गोरेगावात फ्युचर स्टुडिओला आमचा सेट लागायचा
आणि ते आता घर म्हणजे ते घरच झालं होतं. आमच्या मेकअप रूम्सवर होम्स, म्हणजे आम्ही ते तसं ठेवलं सुद्धा होतं सगळं. सो आय थिंक तू येऊन पण गेली मी होती. येऊन गेले होते सो आमच्या तिकडे, हो. खाऊची पेटी वगैरे हे सगळं व्यवस्थित तिथे असायचं. तर ज्या दिवशी तिकडे शेवटचं शूट झालं ना, त्या दिवशी मात्र आम्ही सगळे हल्लो होतो. कारण म्हणजे दॅट वॉज द लास्ट डे टू कम हिअर. आम्ही परत त्या रस्त्याने इथे या स्टुडिओला येणारच नाही आहोत हे. आणि आम्हाला सगळ्यांना माहित होतं की एका वर्षाचीच मालिका होती, तीच कमिटमेंट होती. हे सगळा अंदाज असूनही आम्ही असे म्हणजे असं वियर्ड सायलेन्स होता त्या दिवशी. आय थिंक तुमचा लवकर झाला होता का बॅकअप? मी, पूजा आणि आमचा शेवटचा सीन होता आणि आम्ही खूपच गडबडलो होतो म्हणजे त्या रात्री. आणि म्हणजे असे व्यवस्थित रडलो. विनोद दादा आम्हाला जवळजवळ आमचे वडील असल्यासारखं आम्हाला कन्सोल करत होता. आणि मग आम्ही स्टेशनचं शूट केलं. दॅट वॉज म्हणजे तो शेवटचा शॉट जो होता ना, त्यात गंधारने ते गाणं केलंय शेवटच्या एपिसोड मधलं, क्षण हे सोनेरी नावाचं. ते अवेलेबल आहे स्पॉटिफायवर वगैरे. तर ते गाणं ऑलरेडी याबद्दलच होतं, म्हणजे की म्हणजे असं या फ्रेंडशिपला सेलिब्रेट करणारच गाणं होतं ते. आणि तो मला आठवतोय कारण त्याने विनोद दादाने शॉर्ट्स लावले होते की तुम्ही तुमचा टाइम लॅप्स होता तो सगळा. आणि सो तुम्ही तुमचं बोलत राहा, करत राहा. तर आमच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हते, असे आम्ही अवघडलो होतो सगळे की आता आम्ही. आणि असे काही अशी मैत्री नाहीये ना की ओ तू माझा किती चांगला मित्र. ते सगळं असं आहे की त्यामुळे नीट व्यक्तही होता येत नाहीये की मला असं असं वाटतंय आणि मला खूप वाईट वाटतंय. पण आम्ही व्यवस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी सगळं म्हणजे ते इट वॉज जस्ट व्हेरी इमोशनल. आणि सगळे म्हणजे सगळे सेटवरचे, कारण तोवर तुम्ही एक 1-1.5 वर्ष जेव्हा तुम्ही एकत्र काम करता तेव्हा फॅमिली असते ती सगळी. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना ओळखता, सगळ्यांचे स्वभाव तुम्हाला माहित असतात, त्यांच्या घरी कोण कोण असतं सगळं माहित असतं, गप्पा असतात मधल्या वेळात. सो मला सगळेच रडत होते. म्हणजे इट वॉज अ व्हेरी इमोशनल डे. दुसरं मला काय वाटतं ना की जेव्हा लोक बघतात, आणि आमच्यासाठी पण सुरुवातीला तो स्टुडिओ असतो, नंतर ती म्हणाली तसं ते घर होतं. पण स्टुडिओचं वाईट असं असतं किंवा नाटकाच्या सेटचं पण मला असं वाटतं की आपण तेवढ्या वेळासाठी, फार छान शब्द इंग्रजीमध्ये, सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ, आपण सगळे विश्वास ठेवतो की अरे हे घरच आहे आपलं. लोकांसाठी पण तसंच होतं. पण जेव्हा तो सेट तोडला जातो, जेव्हा एक एक ती भिंत उखडून परत ते म्हणजे त्या भिंतींचं परत लाकूड होतं ना, त्या ज्या वस्तू आहेत, ज्या स्वतः पात्र झाल्यात, त्यांचे परत ते वस्तू होऊन जाते. किंवा कदाचित तो फ्लॉवर पॉट सेटवाला घेऊन जातो आणि तो त्याच्या पुढच्या याला वापरायला लागतो. तर हे जे सगळं तोडफोड आहे ना, ती फार चटका लावून जाते मनाला. आम्ही सगळेजण एक एक प्रॉपर्टी घेऊन गेलो होतो स्वतःसाठी. आठवण आता आठवत नाही मला माझ्या घरी बघायला लागेल. पण मला जेवढं आठवतंय तिथे एक कुमारजींचा फोटो होता, सुजयचा. म्हणजे ती भिंत आम्ही अशा पद्धतीने केली होती की RD साहेब होते, कुमारजी होते, मग आशूचे जे आयडॉल्स असतील त्याच्यात नवज्योत सिंग सिद्धू होते वगैरे वगैरे. पण माझ्या माहितीप्रमाणे मी बहुतेक कुमारजींची फ्रेम घेऊन गेलो आय होतो थिंक घरी. माझघरची पाटी आम्याकडे आहे. कारण त्याने तो म्हणजे पहिला डिब्स त्याच्यावर होता, कारण आम्हाला सगळ्यांना तीच हवी होती. पण सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्याकडे. काय मला बघावं लागणार. बरेच वर्ष झाली आहेत मालिका आता संपून. तुमचं नाटक सुरू आहे वरवरचे वधूवर, त्याआधी समर फोटो स्टुडिओ, किंवा त्याआधी तुम्ही लग्न केलं. अशा बरेच प्रसंग या दरम्यान घडले एवढ्या वर्षात. मला आत्ता जो प्रश्न पडला तो असा आहे की घरी तुम्ही कुठल्या विषयावर बोलत असता? एकमेकांबद्दल बोलता, किंवा आजचा प्रयोग कसा झाला त्याबद्दल बोलता, पुढे कशा प्रकारचं काम करायचं बोलता? काय नेमकं घरामध्ये कशाबद्दल बोलणं असतं तुमच्या दोघांचं? सर्व या विश्वात जी काही गोष्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही एकमेकांशी बोलतो. कुठलाच विषय आम्हाला वर्ज नाही, कुठलीच गोष्ट एकमेकांपासून आम्ही लपवून ठेवत नाही. मी तिच्याकडे बघितलं पण नाही, मला खात्री आहे. आणि आम्हाला यच्चयावत जगातल्या सगळ्या विषयांबद्दल बोलायला आवडतं. अगदी काही गोष्टी अशा असतील की ज्या आम्ही एकमेकांबद्दल शेअर करत नाही, कारण ते आमच्या म्युच्युअल म्हणजे काय म्हणतात त्याला, एकमेकांच्या आवडीचे विषय नाही आहेत. म्हणजे मला विज्ञान आणि या सगळ्या विषय भयंकर किक आहे, तर सखीला एका मर्यादेपलीकडे काही त्यात रस नाही. मग मी तिला फक्त त्यातला एखाद दुसरी गंमत सांगतो, किंवा सखीला इंग्रजी
संगीत खूप आवडतं, तर त्यात काहीच मला रस नाहीये, गती नाहीये. मग तुम्ही लिमिटेड ऐकता. तर त्या बाबतीत फक्त मला असे मी अगदी मोजके बोटावर मोजण्या इतक्या 2-3 गोष्टी असतील की ज्याच्यात पण मी आमचे वेगवेगळे विषयातले रस आहेत, त्यामुळे आम्ही काही एकमेकांना त्रास देत नाही आणि माहिती आहे. पण बाकी जवळजवळ सगळ्या विषयावर. प्रत्येक विषयावर बोलतो. हा आणि म्हणजे आता मी एकत्र काम करतोय तर काम करताना मी ऑब्सेसिव्हली त्या कामाविषयी पण बोलत असतो. म्हणजे आता आमचे 150 प्रयोग जरी झाले असतील तरी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रयोगाविषयी बोलतो. म्हणजे कसा झाला, कुठला आणि प्रसंग असं काही झाला, खूप ओके चल आता बोलू की अनालाइज करू असं नाहीये की मला हे वाटतं तू हा सूर आज असा लावलास तो तसा नको लावूस, किंवा तो मला काहीतरी 2 गोष्टी सांगतो, किंवा आजचा ऑडियन्स कसा होता काय होतं ते तेवढं आम्ही ऑब्सेसिव्हली बोलतो कामाविषयी. पण मी तुला म्हणाले तसं आमचं दोघांचं इंडिव्हिज्युअल आयुष्य सुद्धा तेवढंच समृद्ध असल्यामुळे आणि म्हणजे आम्ही एकमेकांच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ओळखतो सगळ्यांना, पण तरीही काही वेळ कधी कधी असा असतो की तो त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर घालवतोय, मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर घालवते. सो आमचं एक आणि काम वेगवेगळं आहे. आत्ता वरचे वधूवर एकत्र करतोय पण का मिश्किल असतोय. नाही मला हे आठवलं, मला ते असे काही इंस्टाग्रामवर तू रील्स बघितलेस का की मैत्रिणी भेटतात सगळ्या बायकोच्या आणि मग त्यानंतर हळूहळू नवरा त्यात शिरतो. कारण तुम्हाला असं वाटत असेल की मुलांना गॉसिप आवडत नाही, तर तुम्ही प्रचंड गैरसमजात. आणि हाही चुकीचं आहे की मुलींना फक्त गॉसिप. तर मला खूप रस असतो सखीच्या मैत्रिणी काय काय गॉसिप बोलतात त्या करतात, कशाविषयी मी विसरून जातो. म्हणजे माझ्या मैत्रिणी घरी आल्या, म्हणजे मैत्रीण किंवा मैत्रिणी कोणीही घरी आल्या की असं एक हळूच मग बाहेर येऊन मग काय चाललंय तुमचं, आणि मग अच्छा ओके, मग बसणं तिथे, मग एक नजर शामिल ठेवणं होणं परत म्हणतंय वगैरे. असं काहीच ऐकायचं, नसतं की मी interesting असं चाललंय अरे, काहीतरी. मला भयंकर रस आहे, मला भयंकर रस असतो. आणि तो कबूल पण करते प्रामाणिकपणे की त्याला आवडतं गॉसिप ऐकायला. ते खूप फनी एकदा इंस्टाग्राम रील मी बघितलं होतं आणि सखीने मला लगेच पाठवलं की त्यात नवरा असा येतो आणि मग तुम्हाला काय चहा कॉफी वगैरे, आणि आमच्या घरात मला स्वयंपाक करायला भयंकर आवडतो, त्यामुळे माझी काय म्हणतात त्याला शिरकाव करण्याची संधी ती असते की तुम्हाला काय हवंय, चहा कॉफी वगैरे, काही खायला आणू का, आणि मग असं आणून ठेवायचं. तर तसा तो नवरा येऊन बसतो आणि मग नंतर त्याने फेस पॅक लावलाय, ज्या मुलींना सगळ्या मुलींनी फेस पॅक लावला तर ह्यानेही फेस पॅक लावलाय, आणि मग तो नवरा त्यांच्यातच गप्पा मारत बसतो. तर मी तो नवरा आहे की ज्याला हे गॉसिप आणि टाइमपास त्या गोष्टींमध्ये दिवशी काय भयंकर मला रस आहे. मला की अच्छा तू त्या सगळ्या तुझ्या मैत्रिणींना भेटणार आहेस ना, मला अवघड वाटतंय, मला तिथे येता येणार आहे का नाही मी बघतो वगैरे. तरी म्हटलं तुला कोणीच बोलवलेलं नाही तुला, तू प्लीज नको येऊस. आणि मग नंतर आला तिकडे, आणि मग त्या सगळ्यात तो ही वॉज आला तो तिकडे. व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दॅट. त्याला खूप मजा येते. तुम्ही बघा, नाटकातल्या 2 भांडणांचा उल्लेख केला तुम्ही अशी वरवरचे वधूवर मध्ये की एका आठवड्यात जर 3 भांडणं नाही झाली तर आपण एकत्र राहूयात, पण 2 भांडणं होतात, राईट. ते विषय तुम्ही मला सांगितले. पण वरवरचे वधूवर तुमच्या दोघांच्या खऱ्या आयुष्यात कुठल्या टॉपिकवरनं जास्त भांडणं होतात? तेही विश्वातल्या सर्व कुठल्याही विषयांवरनं विषयावर भांडण होऊ शकतं होतात भांडण? आमचे Okay. कुठल्याही विषयावरनं भांडण आणि होऊ ते किती शकतात. लॉंग लास्टिंग असतं भांडण? तेही That काही तेही काही सेकंदांपासून काही दिवसांपर्यंत? दिवस नाही, दिवस नाही. तास. हा तेवढे आम्ही कंटाळतो पण त्या गोष्टीला, भांडणाला. आई शपथ, मग ते हे नवीन आहे काहीतरी, मी नवीन ऐकलं म्हणजे असं पहिल्यांदा. दिवसेंदिवस वगैरे. चालेल नाही. असं, म्हणजे एक्झॉस्ट किती, म्हणजे मला माझी काय एनर्जी आत नाही घालवायची की मी तुझ्यावर आता नाराज आहे. लाईक हा ठीक आहे, कळला विषय. म्हणजे अनेकदा म्हणजे मे बी काय चांगली गोष्ट अशी आहे की आमच्या Boring दोघांकडेही बरी विनोद बुद्धी आहे. मग सखी तेवढी चांगली विनोद बुद्धी असलेली आहे. त्यामुळे बरेचदा सगळी भांडणं हे काहीतरी विनोद करून हे काय म्हणतात त्याला पूर्णविराम त्याला होतो. सॉर्ट केली जातात. त्यामुळे मला असं वाटतं त्रास की नाही ते होत. विनोद असला ना तो विनोद असावा असं मला वाटतं. होतात ते. मग अनेकदा खूप गंभीर भांडणं सुद्धा झालेली आहेत, आणि म्हणजे ती फक्त नात्यांवरची नाही आहेत, अशी वाटेल त्या विषयावरनं झालेली आहेत की मला काय हा लेखक या लेखकापेक्षा जास्त थोर आहे, तर तुला असं वाटूच कसं शकतं, यापासनं ते मग तू नात्यातल्या म्हणजे गोष्टींविषयी पण असू शकतं. सो त्याची रेंज वाटेल ती आहे, म्हणजे की त्याला काही अर्थ नाही आहे. पण असं म्हणजे खूप इंटेन्सली सुद्धा आम्ही भांडतो, पण ते असं पटकन मिटतं सॉर्ट सुद्धा की होतं. हां. तर हे जे काही अनुभवाचे बोल तुम्ही नाटकात मांडलेत थोड्याफार प्रमाणात, ते मला लवकर बघायला यायचे आता तुम्ही Yes. दोघांशी गप्पा मारल्यानंतर. Yes. सखी सुरत, थँक्यू सो मच. Thank तुम्ही you. वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या.
कधीपासून माझं चाललंय माहितीये मला बघायचंय वरवरचे वधूवर, कारण Please माझ्या ये. ज्या ज्या फ्रेंड लोकांनी बघितलंय ना त्यांनी मला सांगितलंय की यू मस्ट वॉच, तुला बघितलंच पाहिजे ते नाटक. Yay. सो मला यायचंय. वन्स अगेन थँक्यू सो मच आणि Thank ऑल you. द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी थँक्यू दोघांना. तुला सुद्धा. आणि खूप हजार वगैरे प्रयोग होऊ देत Thank you. त्याच्यापेक्षा जास्त मी Yes. Thank you so थँक्यू much. गाईज.